सवाल नंबर 76 में चवे थो एमोबा इज़ एन एमोबा बाबत पूछे थो त जेका एमोबा आहे उहा छा आहे। ए ऑप्शन में चवे थो यूनिसेल्यूलर ऑर्गेनिज्म, बी ऑप्शन में चवे थो मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज्म, सी ऑप्शन में चवे थो फोटोसिंथेटिक ऑर्गेनिज्म, डी ऑप्शन में चवे थो नॉन लिविंग ऑर्गेनिज्म। एमोबा जेका आहे उहा यूनिसेल्यूलर ऑर्गेनिज्म आहे। ऑप्शन ए जेको आहे करेक्ट आहे। यूनी जो मतलब होंदो आहे वन, यूनी मीन्स वन। एमोबा जी जेका साइज होंदी आहे उहा 0.25 mm आहे। एमोबा जेका आहे मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज्म ना है। मल्टी सेल्यूलर असां अहिड़नि जानदारनि खे चवंदा आहियूं जेकी ॿ या ॿिनि खां वधीक जेको आहे सेलनि जा ठहियल हुजनि। फोटोसिंथेटिक ऑर्गेनिज्म भी जेको आहे असां एमोबा खे नथा चई सघूं, छाजे कारण जो फोटोसिंथेसिस वारो अमल जेको आहे उहो एमोबा में न थींदो आहे। नॉन लिविंग ऑर्गेनिज्म त असां एमोबा खे चई नथा सघूं, छाजे कारण जो एमोबा जेका आहे उहा लिविंग ऑर्गेनिज्म आहे। एमोबा में रेस्पायरेशन थींदी आहे, एमोबा में रिप्रोडक्शन थींदी आहे, एमोबा में वाधवीज थींदी आहे। सो नॉन लिविंग ऑर्गेनिज्म भी जेको आहे एमोबा लाइ हिते इनकरेक्ट ऑप्शन आहे। त नॉन लिविंग ऑर्गेनिज्म भी जेको आहे असां एमोबा खे नथा चई सघूं। उन खां बाद में जेको आहे सवाल नंबर 77 में चवे थो लिवर सेल्स जॉइन टुगेदर टू फॉर्म। हाणे हिकिड़े सेल्स खां पहिरियां लिवर लफ़्ज़ आयल आहे त लिवर जेको आहे सिर्फ़ु मुंझाइण लाइ ॾिनो अथई। जीअं त तव्हां असांखे जनरली ख़बर आहे त सेल्स मिली करे जेको आहे छा ठाहींदा आहिनि, टिशू ठाहींदा आहिनि। जॾहिं लिवर सेल्स जेको आहे गॾिबा जॉइन कंदा त लिवर टिशू ठाहींदा। त 77 सवाल जो ए ऑप्शन जेको आहे उहो करेक्ट आहे, जंहिंमें चवे थो लिवर टिशू। तव्हां असांखे ख़बर आहे त सेल्स मिली करे जेको आहे टिशूज़ ठाहींदा आहिनि, टिशूज़ मिली करे जेको आहे ऑर्गन्स ठहंदा आहिनि, ऑर्गन्स मिली करे जेको आहे ऑर्गन सिस्टम्स ठहंदा आहिनि ऐं ऑर्गन सिस्टम्स मिली करे जेको आहे हिकिड़ो कंप्लीट ऑर्गेनिज्म ठहंदो आहे। सो लिवर ऑर्गन भी जेको आहे हिते इनकरेक्ट ऑप्शन आहे। लिवर सिस्टम भी इनकरेक्ट ऑप्शन आहे। वरी बाद में डी में चए थो कंप्लीट ऑर्गेनिज्म, सिर्फ़ु लिवर सेल्स मिली करे जेको आहे कंप्लीट ऑर्गेनिज्म भी नथा ठाहे सघनि। सो डी ऑप्शन भी जेको आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे। उन खां बाद में जेको आहे सवाल नंबर 78 में चवे थो ऑल ऑफ द फॉलोइंग आर पार्ट्स ऑफ द डाइजेस्टिव सिस्टम एक्सेप्ट, यानी कि हेठनि मां सभु जेको आहे डाइजेस्टिव सिस्टम जा पार्ट्स आहिनि सिवाय छाजे। स्टमक जेको आहे, स्टमक भी जेको आहे डाइजेस्टिव सिस्टम जो पार्ट आहे। स्मॉल इंटेस्टाइन जेको आहे हिकिड़ो इम्पॉर्टेंट पार्ट आहे डाइजेस्टिव सिस्टम जो। हर्ट, हर्ट जेका आहे उहा सर्कुलेटरी सिस्टम जो सर्कुलेटरी सिस्टम जो ऑर्गन आहे। त हिनखे जेको आहे असां डाइजेस्टिव सिस्टम जो जेको आहे पार्ट नथा चई सघूं ऐं लार्ज इंटेस्टाइन बिल्कुलु डाइजेस्टिव सिस्टम जो पार्ट आहे। त हिन जो जेको आहे सवाल नंबर 78 जो करेक्ट ऑप्शन जेको आहे उहो सी आहे, हर्ट। हर्ट जो जेको आहे को बि वास्तो न आहे छा सां, डाइजेस्टिव सिस्टम सां। उन खां बाद में सवाल नंबर 79 में असांखे चवे थो द कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन ऑफ द बॉडी कम्स अंडर, यानी कि जिस्म जो कंट्रोल ऐं कोऑर्डिनेशन जेको आहे कहिड़े सिस्टम जे अंडर अची वञे थो। कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन ऑफ द बॉडी कम्स अंडर सर्कुलेटरी सिस्टम जेको आहे ए ऑप्शन इनकरेक्ट आहे। बी ऑप्शन जेको आहे नर्वस सिस्टम, यानी कि जिस्म जो जेको कंट्रोल ऐं कोऑर्डिनेशन आहे उहो नर्वस सिस्टम जे अंडर अचे थो। त हिन जो जेको आहे सवाल नंबर 79 जो जेको करेक्ट आंसर आहे उहो बी आहे। हाणे सर्कुलेटरी सिस्टम जो जेको कमु हूंदो आहे उहो ट्रांसपोर्ट करणु फूड खे, न्यूट्रिएंट्स खे, ऑक्सीजन खे, वेस्ट मटीरियल्स के थ्रू आउट द बॉडी हूंदो आहे। सी ऑप्शन में रीनल सिस्टम आहे। रीनल सिस्टम जेको आहे फिल्टर कंदो आहे वेस्ट मटीरियल्स फ्रॉम द ब्लड। डाइजेस्टिव सिस्टम जो जेको कमु हूंदो आहे उन जो डाइजेस्टिव सिस्टम जो कमु हूंदो आहे डाइजेशन। त हिते जेको आहे नर्वस सिस्टम जे अंडर अची वेंदो आहे छा, कंट्रोल ऐं कोऑर्डिनेशन बॉडी जो।
उन खां बाद में जेको आहे सवाल नंबर 80 में चवे थो द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ, ज़िंदगीअ जो बनावटी ऐं कम वारो नंढो एको जेको आहे उहो कहिड़ो आहे? सेल जेको आहे, सेल इज़ द बेसिक स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ आहे। आंसर जेको ऑप्शन नंबर बी सेल आहे उहो करेक्ट आहे। आर्गन बि न आहे, सी में टिशू, टिशू बि न आहे, डी में सिस्टम, सिस्टम बि ॿी शइ आहे। उन खां बाद में 81 नंबर सवाल में चए थो द रेड ब्लड सेल्स RBCs लेक अ न्यूक्लियस, यानी कि RBCs में न्यूक्लियस जी कमी हूंदी आहे। छाजे लाइ थो चए? टू स्टोर मोर न्यूट्रिएंट्स, वधीक खुराकी जुज़ा स्टोर करण लाइ। बी में थो चए टू इंक्रीज ऑक्सीजन कैरिंग कैपेसिटी। ही जेको बी ऑप्शन आहे उहो करेक्ट आहे। न्यूक्लियस जे RBCs में न्यूक्लियस जे कमीअ जे करे ऑक्सीजन कैरिंग कैपेसिटी छा हूंदी आहे? इंक्रीज़ हूंदी आहे। हाणे RBCs जेके हूंदा आहिनि उहे ट्रांसपोर्ट कंदा आहिनि छा? ऑक्सीजन काॾे? सेल्स ॾे। त हिननि में न्यूक्लियस जे न हुअण जे करे उहा ऑक्सीजन कैरिंग कैपेसिटी जेका हूंदी आहे उहा छा हूंदी आहे? इंक्रीज़ हूंदी आहे। डिवाइड क्विकली, इहो बि जेको आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे। फाइट विथ पैथोजिन्स, पैथोजिन सां जेको आहे फाइट, इहो बि जेको आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे। ही जेको आहे छा? फाइट विथ पैथोजिन, पैथोजिन सां फाइट जेको आहे WBCs कंदा आहिनि। उन खां बाद में असांखे चवे थो द एटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज़, कार्बन जो असां खां एटॉमिक नंबर पुछे थो। कार्बन जो जेको एटॉमिक नंबर आहे उहो छा? त बी ऑप्शन जेको आहे 82 नंबर सवाल जो करेक्ट आहे। हाणे एटॉमिक नंबर आहे छा? कंहिं बि एटम में मौजूदु प्रोटॉन्स जे तइदाद खे छा चयो वेंदो आहे? एटॉमिक नंबर चयो वेंदो आहे। हाणे उहे प्रोटॉन्स छा में मौजूदु हूंदा आहिनि? एटम जे न्यूक्लियस में मौजूदु हूंदा आहिनि। ऐं एटॉमिक नंबर खे जेको आहे छा सां ज़ाहिर कयो वेंदो आहे? रिप्रेज़ेंट कयो वेंदो आहे Z सां। उन खां बाद में असांखे चए थो लिक्विड्स आर डेंसर देन गैसिस, यानी कि पाणियाठ जेके हूंदा आहिनि उहे गैसिस खां छा हूंदा आहिनि? घाटा हूंदा आहिनि। ड्यू टू रीज़न थो असांखां पुछे, सबबु ॿुधायो। छाजे कारण? लार्ज इंटरमालिक्यूलर स्पेसिस जेके हूंदियूं आहिनि, यानी कि लिक्विड्स में चए थो लार्ज इंटरमालिक्यूलर स्पेसिस हूंदियूं आहिनि, उन जे करे लिक्विड्स जेके आहिनि डेंसर थींदा आहिनि गैसिस खां। इहो जेको ए ऑप्शन आहे उहो बि इनकरेक्ट आहे। छाजे कारण? जो लार्ज इंटरमालिक्यूलर स्पेसिस न थींदियूं आहिनि लिक्विड्स में। बी ऑप्शन में छा थो चए? लाइटर इन वेट, यानी कि वज़न में हल्का। लिक्विड्स जेके आहिनि उहे गैसिस खां वज़न में हल्का न आहिनि, पर गैसिस जेके आहिनि उहे लाइटर आहिनि वेट में छा खां? लिक्विड्स खां। त बी ऑप्शन बि जेको आहे इनकरेक्ट आहे। सी ऑप्शन में चए थो स्मॉल इंटरमालिक्यूलर स्पेसिस। हे जेको सी ऑप्शन आहे उहो करेक्ट ऑप्शन आहे, यानी कि इंटरमालिक्यूलर स्पेसिस घटि हुअण जे करे लिक्विड्स जेके हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? डेंसर हूंदा आहिनि छा खां? गैसिस खां। हाणे जेके लिक्विड्स जा पार्टिकल्स हूंदा आहिनि उन्हनि में जेका इंटरमालिक्यूलर स्पेस हूंदी आहे पर छा हूंदी आहे? स्मॉल हूंदी आहे। उन खां बाद में असांखे चए थो सवाल नंबर 84 में क्लोरोफिल इज़ रिक्वायर्ड फॉर द प्रोसेस ऑफ, यानी कि क्लोरोफिल साओ मादो जेको आहे उहो कहिड़े अमल लाइ घुर्बल हूंदो आहे? रेस्पायरेशन न, फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब, बिल्कुलु हा। त यानी कि जेको क्लोरोफिल आहे उहो फोटोसिंथेसिस वारे अमल लाइ घुर्बल हूंदो आहे। फोटोसिंथेसिस थींदी उन्हनि सेलनि मां जिन सेलनि जे अंदरि क्लोरोफिल मौजूदु हूंदो आहे। फिल्ट्रेशन ॿी शइ आहे। ऑस्मोसिस जो परे परे ताईं जेको आहे क्लोरोफिल सां को बि वास्तो न आहे। उन खां बाद में असांखे चवे थो सवाल नंबर 85 लास्ट क्वेश्चन में द प्लांट्स दैट ग्रो बेस्ड इन द सॉइल विथ लो वाटर क्वांटिटी, यानी कि अहिड़ा बूटा जेकी लो वाटर क्वांटिटी वारी सॉइल में ग्रो कनि, घटि पाणीअ वारी मटीअ में जेको आहे वाध विझ कनि, त उन्हनि खे छा चयो वेंदो आहे? मीज़ोफाइट्स फर्स्ट ऑप्शन आहे। मीज़ोफाइट्स आर द प्लांट्स दैट ग्रो इन moderate water containing soil. Xerophytes B option are. Xerophytes are the plants that grow based in the soil with low water quantity, यानी कि xerophytes अहिड़ा बूटा हूंदा आहिनि जेकी अहिड़ी
सॉइल में जेको आहे ग्रो कंदा आहिनि, जंहिंमें वाटर क्वांटिटी छा हूंदी आहे, लो हूंदी आहे। हेलोफाइट्स अहिड़ा प्लांट्स हूंदा आहिनि जेकी साल्ट लविंग हूंदा आहिनि। हाइड्रोफाइट्स आर द प्लांट्स दैट ग्रो इन द सॉइल कंटेन फ्रेश वाटर।